मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील 8वी सुनावणी बीडच्या विशेष सत्र न्यायालयात पार पडली। 3 तास झालेल्या या सुनावणीमध्ये वाल्मिक कराडच्या आरोप मुक्तीच्या अर्जावर युक्तिवाद पार पडला। संतोष देशमुख यांच्या खुनाशी कराडचा काही संबंध नाही, गुन्ह्यांवर असलेल्या गुन्ह्यांचाही कराडशी संबंध नसून वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं यावेळी कराडचे वकील म्हणाले। कायद्याच्या तरतुदींची पूर्तता नाही आहे असं आमचं म्हणणं आहे। मकोकासाठी जे लागतं त्या कायद्यांची पूर्तता झालेली नाही आहे आणि ते नसल्यामुळे मकोका लागू शकत नाही असं आमचं मत आहे। याबरोबरच तुम्ही जे इतर जे 2 गुन्हे आहेत, खंडणीचा असेल आणि अॅट्रॉसिटीचा असेल, ते देखील केज येथील न्यायालयात कायदेशीर बाजू मांडली त्याबाबत की त्या 2 केसेस इथं मांडता येत नाही असं आमचं म्हणणं आहे। त्या 2 केस एकत्रित पोलिसांना अधिकार नसलेल्याचं आमचं मत आहे। पोलिसांना असे अधिकार नाही आहेत एकत्र क्लब करायचे। याबरोबरच म्हणजे वाल्मिक कराडच्या संदर्भात इतर जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यात आणि त्या गुन्ह्यांनी सुदर्शन घुले यांचा कुठलाही संबंध नाही असा देखील तुम्ही युक्तिवाद केला। ही वस्तुस्थिती आहे। सुदर्शन घुलेंवर जे काही गुन्हे आहेत त्याच्याशी वाल्मिक कराडांचा काही संबंध नाही आहे। ही वस्तुस्थिती आहे, ती फक्त आम्ही प्रकर्षाने मांडली। सर सविस्तर सांगा जरा, तुम्ही 2 तास तब्बल सगळा युक्तिवाद केला होता, काय काय झालं होतं? सांगतो काय होतं, काही गोष्टी अशा असतात ज्याच्यावर भाष्य न करणं योग्य आहे, त्या न्यायालयासाठी असणं योग्य आहे आणि ते त्याच्यावर भाषण नाहीत करत। सर तुम्ही जो युक्तिवाद केला होता त्याला ऑफेन्स केलं होतं त्या या संदर्भात त्यांचं म्हणणं की त्यांनी जो मकोका लावला आहे, जे आमचा आरोपी म्हणून आम्हाला आरोपी केलेले आहेत त्या गोष्टी योग्य आहेत। आमचं म्हणणं ते ॲब्सोल्युटली अयोग्य आहेत। तुम्ही काही केसेसचे रेफरन्स दिले, त्याचबरोबर त्यांनी देखील काही केसेसचे रेफरन्स दिले ज्यामध्ये मुंबई बॉम्बस्फोटाचा देखील त्यांनी उल्लेख केला आणि त्यात वेगवेगळे गुन्हे होते तरी देखील ते एकत्रित चार्जशीट केला असं त्यांनी म्हटलं। त्याबाबत मी सांगितलं की त्या केस ह्या केसला ॲप्लिकेबल नाही होणार। काय उदाहरण म्हणून होतं, उदाहरण होतं ते मुख्य सूत्रधाराबाबत देखील तुमच्यावरती केलं आलं होतं। त्यांनी म्हटलेलं आहेच, पूर्वीपासून त्यांची हीच केस आहे की वाल्मिक कराड हे मुख्य सूत्रधार आहेत। आमचं म्हणणं असा कुठलाही पुरावा नाही आहे, पुरावा कायदेशीर नक्कीच नाही आहे। अर्थ लावला तर तुम्ही लावलेलाच आहे, अर्थ पुरावा नक्कीच नाही आहे। कोल्हापुरातील बाल हत्याकांडाचा देखील संदर्भ देण्यात आला आहे। नाही, ते एकाच उदाहरण म्हणून त्यांनी उदाहरण होतं फक्त, त्याचं काय रेफरन्स इथं नाही आहे। त्यावर त्यांचं म्हणणं असं की एकत्रित करता येईल। आमचं म्हणणं करता येईल हा अधिकार कोर्टाचा आहे, पोलिसांचा नाही। आज फक्त डिस्चार्ज ॲप्लिकेशनवर चर्चा झाली, डिस्चार्जवर चर्चा झाली, जप्त करण्याबाबत कुठली नाही त्याच्यावर त्यासाठी वेळ आज नव्हता मिळाला मेहरबान कोर्टाला, त्यामुळे ते पुढच्या तारखेला। सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी यावेळी युक्तिवाद केला। कटाचा मेन सूत्रधार पडद्यामागे असतो, आपल्या कठपुतल्यांच्या मार्फत दुष्कृत्य करत असतो असं म्हणत होतात। घडलेल्या युक्तिवादावर उज्ज्वल निकमांनी माहिती दिली। वाल्मिक कराडने त्याचा संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये सहभाग नाही, मौका लागत नाही अशा रीतीचा त्यांचा जो युक्तिवाद होता त्याला आज आम्ही जोरदार विरोध केला आणि न्यायालयात आम्ही स्पष्ट करून सांगितलं की त्याच्याविरुद्ध काय काय पुरावे आहेत, त्या पुराव्याची जंत्री आज न्यायालयासमोर आम्ही सादर केली। त्याचप्रमाणे कटाचा सूत्रधार हा नेहमी पडद्यामागे असतो आणि आपल्या कठपुतल्यांच्या मार्फत तो दुष्कृत्य करत असतो किंवा ॲक्टिंग करत असतो, त्याप्रमाणे आज न्यायालयात आम्ही प्रतिपादन केलं आणि न्यायालयाने 8 जुलैला पर्यंत निर्णय राखून ठेवलेला आहे। 7 जुलैपर्यंत न्यायालयाने 7 जुलैपर्यंत हा निर्णय राखून ठेवलाय। 9 डिसेंबर 2024ला मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा सुदर्शन घुले आणि त्यांच्या साथीदारांनी निर्घृण खून केला होता। सुदर्शन घुलेसह त्यांच्या साथीदारांना यानंतर बेड्याही ठोकण्यात आल्या होत्या। आरोपी कृष्णा आंधळे मात्र हत्येच्या 6 महिन्यानंतरही फरारच आहे। सगळ्या हत्या प्रकरणाचा मेन असा असल्याचा आरोप त्याच्यावर आहे। स्वतः सीआयडी समोर शरण आलेल्या वाल्मिक कराडचे पाय तपासणीचे चक्र फिरताच आणखीनच खोलात गेले। आता आपल्याला मुक्त करण्याची मागणी वाल्मिक कराड सातत्याने करतोय। वाल्मिक कराडच्या पुढच्या भविष्य आता कोठडीमध्ये असेल की कोठडी बाहेर हा पुढचा कोर्टातला निकालच ठरवेल।